नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत शंकरपाळी। पण आजची शंकरपाळी ही गव्हाची शंकरपाळी आहे। अजिबात आपण मैदा साखरचा वापर न करता ही शंकरपाळी बनवलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, पौष्टिक रेसिपी आहे। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। शंकरपाळी बनवण्यासाठी मी येथे 4 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। 4 वाटी किंवा अर्धा किलो हे पीठ आहे, पण मी येथे वाटीने प्रमाण घेतलेले आहे। 4 वाट्या मी येथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रमाण घेऊ शकता। हेच प्रमाण वापरून तुम्ही 1 किलोची शंकरपाळी देखील करू शकता। हे अर्धा किलो पीठ आहे। आता अर्धा किलो पिठाला मी येथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। म्हणजे 4 वाट्या गव्हाच्या पिठाला 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आता हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाण्याच्या ऐवजी दूध घातलं तरी पण चालते। आता हा वितळून घ्यायचा आहे। थोडा वेळ ठेवूया आपण। जर वितळला नाही तर हे मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरी पण चालेल। वितळत आहे तोपर्यंत आता आपण यामध्ये रवा घालायचा आहे। 3 चमचे मी इथे रवा घातलेला आहे, बारीक रवा घातलेला आहे। रवा घातल्यामुळे शंकरपाळी अजूनच खुशखुशीत आणि कुरकुरीत होतात। आता आपल्याला तुपाचं मोहन यामध्ये घालायचं आहे। 4 वाट्या जे पीठ आहे त्यासाठी मी इथे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण पीठ मोजलेलं आहे त्याच वाटीने मी तूप पाऊण वाटी घेतलेलं आहे। आता थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। एकदम चिमूटभर मीठ घातलेलं आहे। आता आपण तूप एकदम कडकडीत गरम केलेलं आहे आणि कडकडीत तुपाचं मोहन यामध्ये आपण घालणार आहोत। हे मोहन पूर्ण पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे। हळूहळू घालायचं आहे, गरम आहे आणि गरम असल्यामुळे अगोदर आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने आपल्याला पूर्ण चोळून घ्यायचं आहे। आता थंड झालेलं आहे। आता आपण हाताने चोळून घेऊया। आता हे चोळत असताना आपल्याला पूर्ण पिठाला हे तूप चांगलं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत होईल। चकलीला आपण ज्या प्रकारे मोहन घालतो अगदी त्याच प्रकारे याला पण मोहन घालायचं आहे आणि पूर्ण पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे। चोळायला थोडा वेळ जातो, पण पूर्ण पिठाला चांगल्या पद्धतीने चोळून घ्या। तेव्हाच तुमची शंकरपाळी एकदम खुसखुशीत कुरकुरीत होतील आणि जास्त दिवस टिकतील पण। या शंकरपाळी महिनाभर टिकतात। हातामध्ये जेव्हा पीठ घेऊ तेव्हा असा पिठाचा गोळा झाला पाहिजे, तेव्हा समजून जायचं की आपलं मोहन पिठाला चांगल्या पद्धतीने बसलेलं आहे। पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे। पीठ आपलं छान झालेलं आहे। आता आपण गूळ बघूया आपला वितळलेला आहे का। वितळला नसेल तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। आता हे पाणी आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। हे पीठ मळत असताना एकदम कणिक आहे तसं मळायचं नाही आपल्याला। एकदम असं
हलक्या हाताने मळायचं आहे, म्हणजे शंकरपाळी एकदम चांगली होते आणि लेयर्स पण पडतात. एकदम ओबड-दोबड आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे. ते गुळाचं पाणी संपलं तर दूध पण वापरू शकता किंवा पाणी पण वापरलं तरी पण चालेल. असा गोळा बनवलेला आहे आणि असाच गोळा बनवायचा. थोडंसं पीठ घेतलेलं आहे. आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत. आता दोन्ही साईडने दुमडून घेऊया, म्हणजे शंकरपाळीला एकदम चांगले लेयर्स पडतील. अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे, चौकोन तयार करायचा आहे. इथे आपल्याला थोडंसं जाडच ठेवायचं आहे, तेव्हाच आपल्या शंकरपाळीला चांगल्या पद्धतीने पदर सुटतील. अशा पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळी केल्या तर नक्कीच आवडतील आणि कोणाला कळणार पण नाही ह्या गव्हाच्या आहेत की मैद्याच्या आहेत. खूप खुसखुशीत कुरकुरीत होतात. अशा कट करून घ्यायच्या आहेत. तेल तापवायला ठेवलं होतं मी. आता बघूया आपलं तेल तापलं आहे का. अगोदर एक टाकून पाहायची, म्हणजे अंदाज येतो आपल्याला आपली शंकरपाळी विरघळते का चांगली येते ती. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आणि विरघळली पण नाही. आता बाकीच्या शंकरपाळ्या हळूहळू टाकायच्या आहेत. तळत असताना गॅस एकदम कमी करायचा आहे. तेल चांगलं तापलेलं आहे आणि या गव्हाच्या शंकरपाळ्या असल्यामुळे थोड्याशा लालसर होतात, कारण की आपण गूळ पण वापरलेला आहे, म्हणून कलर थोडासा याचा लाल दिसतो. पण खायला खूप छान, एकदम मैद्याच्या शंकरपाळीसारखाच लागतात. तळत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण की थोडा वेळ जरी झाला तरी ह्या करपू शकतात. काढून घ्यायचे आहे. आणि तळल्याच्या नंतर अशा जाळीवर आपल्याला टाकायचे आहेत, म्हणजे त्याचं तेल पण निघून जातं आणि कुरकुरीत होतात. शंकरपाळे माझ्या तळून येथे झालेले आहेत, बघू शकता. थंड झाल्याच्या नंतर अजून कुरकुरीत होतात. खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत. जाळी पण खूप छान पडलेली आहे, तोडून बघू शकता. नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडतील. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.